टोमॅटोला जे मेघदूत म्हणून नवीन जे माल चालू झाले ते 500, 550, मुंबईवाले 550 पर्यंत पण घेत आहेत आणि जे आर्यमान आहे जे चांगले जे नवीन चालू झाले ते 550, 500 रुपयापर्यंत आहेत आणि सरासरी बाजारभाव 400 ते 500 रुपये चालले. जशी मालाची क्वालिटी आहे तशी साऊजी व्हरायटी आहे ती 500, 550, 550 पर्यंत आहे आणि एखादा लय भारी असेल म्हणतो आपण पहिल्याच थोड्यात तर 550 पर्यंत पण एखादं वक्कल गेलेलं आहे. साऊ तेच 550, 550, 500 ते 550. आर्यमान 450 ते 500. 108 नवीन व्हरायटी चालू झाली. ती पण म्हणजे मालाच्या क्वालिटीनुसार 400 ते 500 मध्ये सरासरी ॲव्हरेज माल चांगल्या बाजाराचे आहेत. आज किती साधारण आवक झाली? आवक एक 10 ते 15,000 पेटची असेल. थोडीशी जरा आवक कमी पडलेली आहे म्हणजे 2-3 दिवस जरा पाऊस झाला त्याच्यामुळे जे जुने बाग होते ते बऱ्यापैकी संपल्यात जमा आहे. जे नवीन चालू झाले आजही माल पाहिला असेल तुम्ही तर बऱ्यापैकी जवळ म्हणजे 60% नवीन माल चालू झालेले आहेत आणि 40% जुने माल आहेत. आता नारायणगावच्या टोमॅटो मार्केटच्या जागेवर संध्याकाळी धनामितीचा लिलाव होत असतो. आज त्या ठिकाणी शेपूची भाजी कोथिंबीर पडलेली जागेवरच आहे. कदाचित बाजारभाव पडल्यामुळे व्यापाऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी जागेवर टाकून दिली असेल, त्याची स्वच्छता झालेली नाही. ते मार्केट सकाळी चालू होतं ना, सकाळी 7च्या आतमध्ये म्हणजे काही लांबचे आता 80% माल हा बाहेरच्या तालुक्यांमधून येतोय. आपल्या तालुक्यातला 20 ते 25% माल आहे. त्याच्यामुळे जे बाहेरच्या तालुक्यामधून लोक येतात ते रात्रीचे येतात मुक्कामी, साधारणतः एक 9, 10, 11 वाजता ते मुक्कामी येतात. त्याच्यामुळे धनामितीचे जे म्हणजे थोडक्यात बाजारभाव पडल्यामुळे जे वकलं सोडलेले ते उचलायला टाइम मिळत नाहीये आणि सकाळी तरी पण आपले क्लिनिकचे जे पोर आहे ते 5, 5:30 वाजता येतात. त्यांना जसं जमल तसं ते साफसफाई चालू राहते पण गाड्यामध्ये असल्यामुळं थोडीशी अडचण होते. धनामिती जहाज आपण समस्या आता थोडीशी 8-10 दिवसात काम चालू होते. वरती जी आपली 13 एकर जागा आहे तिथे टेंडर पण निघालेलं आहे. आपण तिथे शेड मारतोय आणि एक साधारणतः महिन्याच्या आतमध्ये धनामितीचं मार्केट तिकडं निलावासाठी तिकडं जाईल अशी म्हणजे मला खात्री आहे.